नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या या नवीन शैक्षणिक वर्षात विवेकानंद महाविद्यालय समर्थनगर औरंगाबाद यांच्या वतीने मी प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, कोरोनाच्या या संकट काळामध्ये तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण हे करणं आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे, नितांत आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आपला समाजशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा नवीन असला तरी हा अभ्यासक्रम अधिक सोपा व्हावा, तुम्हाला सर्वांना सहज तो समजावा म्हणून आम्ही व्हिडिओ लेक्चरर्सच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहोत। तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर बघता येतील केव्हाही बघता येतील आणि ते तुम्हाला समजून घेता येतील, म्हणून हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही आवर्जून पहा आणि समजून घ्या। विद्यार्थी मित्र हो, आपल्याला समाजशास्त्राच्या या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन सिलेबसनुसार एकूण 6 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। या 6 प्रकरणांपैकी पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजाचा परिचय आणि या पाठामध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला 3 कालखंडांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। हे 3 कालखंड असे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारत। या ठिकाणी भारतीय समाजाचा परिचय लक्षात घेत असताना हे 3ही कालखंड आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यापैकी पहिल्या कालखंडाच्या बाबतीत विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। समाजशास्त्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी अनेक कारणे, परिस्थिती, घटना, क्रिया यांचे आकलन समाजशास्त्र करत असते आणि आपण दैनंदिन जीवन जगत असताना सर्वजण सामाजिक नातेसंबंधामध्ये गुंतलेलो असतो आणि त्यानुसार आपलं प्रत्येकाचं वर्तन हे घडत असतं। मग आपली विचारसरणी, आपली कृती, आपल्या आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार विचार ह्या सर्व गोष्टी ह्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात। इतकंच नाही तर ज्याचे अनुकरण आपण करतो अशा धार्मिक विधीचाही पगडा आपल्या मनावर पडत असतो आणि त्यानुसार आपलं वर्तन हे घडत असतं। याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या कुटुंबामध्ये आपण लहानाचं मोठं होतो त्या कुटुंबामध्ये पूजा अर्चा करण्याच्या अगोदर स्नान करण्याची शिस्त जर आपल्या कुटुंबात असेल तर आपण स्नान केल्यानंतरच पूजा अर्चेला बसतो आणि हे जे आपलं वर्तन आहे हे वर्तन आपण इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा पद्धतीचा एक आपला दृष्टिकोन तयार होतो। दुसरं एक उदाहरण घ्यायचं झालं तर स्त्री आणि पुरुष आपल्या कुटुंबामध्ये असतात। स्त्री आणि पुरुषापैकी कुठल्या तरी एखाद्याच घटकाला किंवा स्त्रीला किंवा पुरुषाला जर आपण श्रेष्ठ मानत असू तर तोही दृष्टिकोन आपल्या मनामध्ये तयार होत असतो। म्हणजेच याचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल की मानवी वर्तनावर प्रभाव पाडणाऱ्या विविध घटना, परिस्थिती, क्रिया या कारणांचा अभ्यास समाजशास्त्र करत असते। या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा उगम जर आपण बघितला तर हजारो वर्षापूर्वी भारतीय संस्कृतीचा उगम झालेला आहे आणि मग त्या तुलनेत समाजशास्त्र नावाची ही जी नवीन ज्ञानशाखा आहे ही अगदी त्या काळापासून अस्तित्वात होती का? तर नाही। अगदी जेव्हा भारतीय संस्कृतीचा उगम झाला तेव्हापासून समाजशास्त्र हा विषय अस्तित्वात नव्हता। मग समाजशास्त्र या विषयाची जो उगम आहे, उदय आहे तो 19व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये झालेला आहे। म्हणजेच याचा असा प्रश्न आपल्याला पडू शकतो की मग इतकी प्राचीन संस्कृती असलेला आपला भारत देश किंवा एवढा 5000 वर्षापेक्षा जास्त संस्कृतीने युक्त असलेला आपला हा भारत देश, मग त्या संस्कृतीची ओळख किंवा त्या संस्कृतीचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे हाही प्रश्न तुम्हाला पडण्यासारखा आहे। त्याचं अतिशय उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर इतिहास संशोधकांनी शोधून काढलेले पुरातन वस्तू आणि त्यातून आपल्याला प्राचीन संस्कृतीची ओळख पटवता येते आणि पुरातन वस्तूंच्या बरोबरच प्रवास वर्णने असतील, नोंदी, चरित्र ग्रंथ, साहित्य, कोरलेल्या किंवा लिखित राजाज्ञा, दरबारी दप्तरे या सर्व गोष्टींनी सुद्धा आपल्याला प्राचीन संस्कृतीचा अभ्यास हा करता येऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला भारतीय संस्कृती जाणता येते। मग पुरातन वस्तू म्हणजे काय?
हाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर विद्यार्थी मित्र, प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवनिर्मित वस्तू म्हणजे पुरातन वस्तू. मग या पुरातन वस्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असू शकतो? यामध्ये हत्यारे, अवजारे, भांडी, दागिने, कलावस्तू, शिल्पे, चित्रे, दफनस्थळे, समाधीस्थळे, नाणी, शस्त्रास्त्रे या सर्व बाबी प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्या माध्यमातून विविध पैलूंच्या आधारे आपल्याला प्राचीन संस्कृतीची ओळख ही करून घेता येते. आता या ठिकाणी आपण हे जे पहिलं प्रकरण आहे भारतीय समाजाचा परिचय, त्याच्यातील पहिला उपघटक जर कोणता असेल तर तो म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. परंतु हा उपघटक लक्षात घेत असताना भारतीय प्राचीन इतिहासाचे विभाजन वेगवेगळ्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग हे कोणकोणते कालखंड आहेत? उदाहरणार्थ हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600 ते 1500. त्यानंतर वेदकालीन भारत इसवी सन पूर्व 1500 ते 500. दुसरे नागरीकरण इसवी सन पूर्व 500 ते 200. अभिजात काळ इसवी सन पूर्व 200 ते 650. मध्ययुगीन भारत इसवी सन पूर्व 650 ते 1500. आता हे जे 4-5 कालखंड मी तुम्हाला आता सांगितले, हे कालखंड आपण अगदी 5वी पासून किंवा 1ली पासून जे आतापर्यंत शिकत आलेला आहात, या शालेय जीवनामध्ये हे सगळे कालखंड आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत. आणि या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या कालखंडाचा जेव्हा आपण या ठिकाणी 12वीच्या सिलेबसमध्ये विचार करणार आहोत, तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा पॉइंट समजून घेण्यासाठी निवडक वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल. त्या पहिल्या वैशिष्ट्याचं नाव आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार हा पॉइंट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हिंदू जीवन पद्धतीच्या संदर्भातील श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार यांची माहिती अनेक वैदिक धर्मग्रंथातून आपल्याला मिळते. त्यातील काही ग्रंथ हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केले तर लिखित स्वरूपाचे आहेत, तर काही मौखिक स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी उदाहरणार्थ लिखित स्वरूपाच्या ग्रंथामध्ये वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि महाकाव्य यांचा समावेश होतो. वैदिक संस्कृतीचा काळ जर आपण बघितला तर वैदिक संस्कृतीचा काळ 2 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. एक पूर्ववैदिक काळ आणि दुसरा उत्तर वैदिक काळ. कारण या 2 कालखंडांच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि त्या बदलांचाही अभ्यास आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. आता पुराणे आणि धर्मशास्त्रातील ग्रंथांच्या मधून हिंदू धर्माच्या आचरण पद्धतीचे आणि सामाजिक वर्तनाच्या नियमांचे वर्णन केलेले आहे आणि हे संपूर्ण नियम कर्मसिद्धांत या तत्वावर आधारलेले आहे. कर्मसिद्धांतालाच कार्यकारण परंपरेचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता कर्मसिद्धांत म्हणजे नेमकं काय? हिंदू धर्म जन्म आणि मृत्यू या चक्राला मानतो. जन्म आणि मृत्यू आणि त्यानंतर पुन्हा जन्म हे जे चक्र सातत्याने चालू असतं, या चक्राला हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये कर्मसिद्धांत असं म्हटलं जातं. आणि मग याचा अर्थ काय की एका जन्मामध्ये व्यक्तीने केलेलं कर्म आणि त्या कर्माच्या जो जे काही संचित असेल त्यावरून त्याला पुढचा जन्म हा प्राप्त होतो. समजा आपण या जन्मामध्ये जे काही कर्म करणार आहोत त्या कर्मावरून आपल्याला पुढचा जन्म हा निश्चित होत असतो. त्यालाच कर्मसिद्धांत असं हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये म्हटलं गेलेलं आहे. मग
याचा अर्थ असा की मोक्ष हा हिंदू धर्म व्यवस्थेतील अंतिम ध्येय मानले गेले आणि मोक्षप्राप्ती जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू हे जे चक्र आहे हे सातत्याने चालू असतं. आणि म्हणून कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत हा हिंदू धर्म व्यवस्थेतील अतिशय महत्वपूर्ण सिद्धांत मानला गेलेला आहे. या ठिकाणी कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांताचा विचार झाल्यानंतर हिंदू धर्माचाच आणखी सखोल अभ्यास करत असताना हिंदू धर्माच्या आयुष्यामध्ये 4 पुरुषार्थ आपल्याला सांगता येतील. हे 4 पुरुषार्थ कोणते? तर पुरुषार्थाचा विचार करत असताना हिंदू धर्म व्यवस्थेतील 4 पुरुषार्थ यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हिंदू धर्मातील हे 4 पुरुषार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आता या ठिकाणी हिंदू धर्म व्यवस्थेतील कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत आपण लक्षात घेतला. जोपर्यंत मोक्ष प्राप्ती होत नाही तोपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये हिंदू धर्मातील व्यक्ती ही अडकलेली असते आणि त्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती साधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यानंतर 4 जे पुरुषार्थ आहेत हे हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये ध्येय किंवा उद्दिष्ट म्हणून सुद्धा स्वीकारलेले आहेत. हे 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी धर्म म्हणजे नेमकं काय, धर्म कशाला म्हणायचं याचाही विचार आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. धर्म याचा अर्थ कर्तव्य आणि या ठिकाणी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने विहित कार्य करीत राहणे म्हणजे धर्म होय, असं हिंदू धर्माला अपेक्षित आहे. म्हणजेच कर्तव्य आपण करत राहायचं, फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करत राहणे आणि विहित कर्म निरपेक्ष वृत्तीने करीत राहणे म्हणजे धर्म होय. त्याचप्रमाणे दुसरं पुरुषार्थ किंवा ध्येय आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. आपण मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री असतो पहा. अर्थमंत्री काय काम करतो तर अर्थमंत्री पैशांच्या नियोजनाचं, बजेटचं काम घेत असतो, करत असतो आणि त्यानुसार तो आर्थिक नियोजन करतो. तसंच अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. अर्थ याचा अर्थ पैसा. विहित मार्गाने संपत्ती मिळवून कुटुंबाच्या आणि समाजाच्या भौतिक गरजा भागवणे. आता विहित मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने. कुठे चोरी करून, दरोडा टाकून पैसा जो प्राप्त केला जातो तो अवैध मार्गाचा असतो. परंतु या ठिकाणी हिंदू धर्माला विहित मार्ग किंवा वैध मार्गाचा अवलंब करून मिळवलेला पैसा हा योग्य वाटतो. आणि म्हणून विहित मार्गाने प्राप्त केलेली संपत्ती आणि त्यातून आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भौतिक गरजा भागवणे हे दुसरं महत्वपूर्ण ध्येय या हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषार्थाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तिसरं आणि अतिशय महत्वपूर्ण ध्येय जर कोणतं असेल तर ते म्हणजे काम. या ठिकाणी काम म्हणजे लैंगिक तृप्ती. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे ध्येय किंवा लैंगिक समाधान प्राप्त करणे हेही तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून विहित मार्गाने शरीर सुखाची किंवा आनंदाची प्राप्ती करून घेणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि तेही हिंदू धर्माचा जर आपण विचार केला तर विवाह या संस्काराच्या नंतरच प्रत्येक व्यक्तीला लैंगिक तृप्ती किंवा लैंगिक समाधान प्राप्त करण्याचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे. आणि तेही या 4 पुरुषार्थांपैकी तिसरं एक महत्वाचं काम हे पुरुषार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि यानंतर शेवटचं पुरुषार्थ आहे मोक्ष. आताच आपण बघितलं की जे जन्म आणि पुनर्जन्म सिद्धांत हिंदू धर्मामध्ये मान्य करण्यात आलेला आहे तो जन्म आणि पुनर्जन्म सिद्धांत कशासाठी की जोपर्यंत माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत हा चक्र, पुनर्जन्माचं चक्र हे सातत्याने चालू असतं. आणि या ठिकाणी सुद्धा पुरुषार्थामध्ये मोक्ष ही संकल्पना मान्य करण्यात आलेली आहे. ती अशी की
जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर व्यक्तीची सुटका करून घ्यायची असेल तर त्याला मोक्ष ही सर्वोच्च जे ध्येय आहे, परमोच्च जे ध्येय आहे, ते ध्येय त्याला प्राप्त करावं लागतं. आणि हे ध्येय प्राप्त करण्यासाठी हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीला या 3 टप्प्यातून जावं लागतं. म्हणजे धर्म, अर्थ, काम या 3 टप्पे पूर्ण केल्यानंतरच त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते, त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते. म्हणून हिंदू धर्मामध्ये मोक्ष या पुरुषार्थाला परमोच्च किंवा सर्वोच्च ध्येय असं म्हटलं गेलेलं आहे. आता बऱ्याचदा पेपरमध्ये रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं की हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये सर्वोच्च ध्येय कोणतं, तर आपल्याला पटकन उत्तर देता आलं पाहिजे, मोक्ष हे सर्वोच्च ध्येय मान्य केलेलं आहे किंवा मोक्ष हा सर्वोच्च पुरुषार्थ आहे असं म्हणतात. यानंतर पूर्ववैदिक कालखंडाचा जर आपण विचार केला, अगदी सुरुवातीचा वैदिक कालखंडातला सुरुवातीचा काळ, तर या कालखंडामध्ये पूर्ववैदिक कालखंडामध्ये परिस्थिती अशी होती की वर्ण प्रणाली जी होती, वर्ण व्यवस्था ही पूर्ववैदिक कालखंडामध्ये अतिशय लवचिक होती. वर्ण व्यवस्था आता वर्ण व्यवस्था लवचिक होती म्हणजे नेमकं काय होतं आपल्याला हे अगोदर समजून घ्यावं लागेल. वर्ण व्यवस्था कशी होती? लवचिक होती. वर्ण व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. पहा, अगदी प्राचीन काळापासून हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये 4 मुख्य वर्ण मानण्यात आलेले आहेत. हे 4 मुख्य वर्ण कोणते? पहिला वर्ण आहे ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा आहे शूद्र. हे ते मुख्य 4 वर्ण. आणि आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पूर्ववैदिक कालखंडामध्ये, वैदिक कालखंडाच्या अगदी सुरुवातीला वर्ण व्यवस्था ही कशी होती? लवचिक होती. लवचिक म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वर्णामध्ये जाऊन काम करता येत होतं. म्हणजेच वर्ण व्यवस्थेमध्ये कठोरता नव्हती किंवा ताठरता नव्हती. याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर समजा एखाद्या कुटुंबामध्ये 4 मुलांचा जन्म झालेला आहे आणि त्या 4 मुलांचे स्वभाव, 4 मुलांची विचार करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, एक मुलगा आहे, त्याला राजकारणाची आवड आहे, समाजाचं संरक्षण करण्याची आवड आहे, तो आपोआप क्षत्रिय वर्णामध्ये जायचा आणि क्षत्रिय वर्णाचं काम करायचं. दुसरा एखादा मुलगा आहे, त्याला व्यापारामध्ये आवड आहे, पशुपालन करण्यामध्ये आवड आहे आणि तो आपोआप वैश्य वर्णामध्ये जायचा आणि वैश्य वर्णाचं तो काम करायचा. एखादी व्यक्ती आहे, त्याला अध्यापनामध्ये आवड आहे, शिक्षणामध्ये आवड आहे, पूजापाठ करण्यामध्ये आवड आहे, तो आपोआप ब्राह्मण या वर्णाचं काम स्वीकारायचं. आणि एखादा मुलगा आहे, अतिशय आळशी आहे, जेवढं सांगितलं तेवढंच तो करणार, अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपोआपच कुठे जायची? शूद्र वर्णाचं काम करायचे. म्हणजे अशा पद्धतीने एकाच कुटुंबातील 4 मुलं 4 वेगवेगळ्या वर्णामध्ये जाऊन आपापली कामं करायची. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या कालखंडामध्ये आपल्या कौशल्यानुसार, आपल्या गुणवत्तेनुसार हे वर्ण प्राप्त व्हायचा आणि त्यानुसार ती माणसं त्या वर्णाची कामं करायची. म्हणून पूर्व वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था कशी होती? लवचिक होती. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता जसजसा काळ पुढे सरकत गेला, वैदिक कालखंडामधला काळ पुढे पुढे सरकत गेला, उत्तर वैदिक कालखंड अस्तित्वात आला, तेव्हा मात्र काळ पुढे सरकत गेल्यानंतर या वर्णव्यवस्थेचं पूर्वीचं जे लवचिकता होती त्याचं रूपांतर ताठरतेमध्ये झालं. नंतरच्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्थेचं रूपांतर कशात झालं? ताठरतेमध्ये झालं. ताठरता म्हणजे काय? कठोरता. म्हणजेच याचा अर्थ असा की वर्णव्यवस्थेमध्ये जे 4 मुख्य वर्ण होते
त्या वर्णाच्या चौकटी निर्माण झाल्या. म्हणजेच या चौकटीच्या बाहेर यानंतर कुणालाही जाता येत नव्हतं. जी व्यक्ती ज्या वर्णामध्ये जन्म घ्यायची त्याला त्याच वर्णाचं आयुष्यभर काम करावं लागायचं. त्याची इच्छा इतर वर्णामध्ये जरी काम करण्याची असली तरी त्याला तसं काम करता येत नव्हतं. यालाच काय म्हणायचं? ताठरता किंवा कठोरता, वर्णाची कठोरता. अशा पद्धतीने नंतरच्या कालखंडामध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये कठोरता आली आणि म्हणून ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेली व्यक्ती ब्राह्मण म्हणूनच राहू लागली. शूद्र जातीमध्ये जन्माला आलेली व्यक्ती शूद्र म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत जगू लागली. त्या व्यक्तीला इतर कुठल्याही वर्णामध्ये काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्यालाच वर्ण व्यवस्थेची ताठरता किंवा कठोरता असं म्हटलं जातं. आणि मग हे जे 4 मुख्य वर्ण होते, या 4 मुख्य वर्णाच्या अनेक उपजाती पडल्या, अनेक जातीमध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि त्याच्यामध्ये प्रचंड कठोरता आली, श्रेष्ठ कनिष्ठता आली. विशेषत्वाने ब्राह्मण हा वर्ग सर्वश्रेष्ठ मानण्यात येऊ लागला आणि अशा पद्धतीने जातींची उतरण तयार झाली आणि कुठेतरी हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये विषमता आपल्याला पाहायला मिळू लागली. विषमता म्हणजे भेदभाव. जो पूर्वी 4 समूहांचा असा हा हिंदू धर्म होता तो नंतर विषमतेमध्ये विभागला गेला आणि श्रेष्ठ कनिष्ठता या वर्ण व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर या पार्श्वभूमीवरच बघा, आपण हिंदू धर्माचा विचार आतापर्यंत केला, ज्यामध्ये पुनर्जन्म सिद्धांत बघितला, ज्यामध्ये आपण पुरुषार्थ बघितले, ज्यामध्ये आपण वर्ण व्यवस्था बघितली आणि अशा पद्धतीने कुठेतरी भेदभाव असलेला, कुठेतरी विषमता असलेला हिंदू धर्म आपल्याला त्या कालखंडामध्ये लक्षात येतो. आता याच कालखंडामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा उदय झाला. त्यांनी वेदांना, पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपलं नवीन तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आता लक्षात घ्या, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी यज्ञविधीला विरोध केला, यज्ञामध्ये पशुबळीच्या प्रथेला विरोध केला आणि समाजातील जातीच्या उतरंडीला देखील विरोध केला. अशा पद्धतीने एक त्या कालखंडामध्ये हिंदू धर्माला विरोध करणारे 2 धर्म उदयाला आले. त्याच 2 धर्मांना बौद्ध धर्म आणि जैन धर्म असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, हिंदू धर्म भारतीय समाजामध्ये प्राचीन धर्म आहे, प्रचंड मोठी लोकसंख्या या हिंदू धर्माची आहे. परंतु या हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही उणिवा आहेत. हे कोणी दाखवून दिलं? जैन धर्म आणि बौद्ध धर्माने दाखवून दिलं. या ठिकाणी जैन धर्माच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जैन धर्माचा देखील आपण विचार करत असताना भारतातील एक प्राचीन धर्म म्हणून जैन धर्म देखील आपण लक्षात घेऊ शकतो. जैन धर्म, आता या ठिकाणी जैन धर्माची जी परंपरा आहे ही अत्यंत प्राचीन आहे. हिंदू धर्मातलाच हा धर्म आहे आणि या जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर हे होऊन गेलेले आहेत. 24 तीर्थंकर. तीर्थंकर म्हणजे काय? तीर्थंकर म्हणजे धर्मोपदेशक, धर्माची माहिती सांगणारे धर्मगुरू, ज्याला आपण तीर्थंकर असं म्हणतो. आणि याच जैन धर्मामध्ये जे 24वे तीर्थंकर होऊन गेले त्यांचंच नाव होतं वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे कितवे तीर्थंकर होते? 24वे तीर्थंकर. आणि हिंदू परंपरेप्रमाणेच जैन परंपरेमध्ये सुद्धा कर्म सिद्धांताला महत्वाचं स्थान देण्यात आले होते. कर्म सिद्धांत जैन धर्माने सुद्धा मान्य केला होता. परंतु त्याबरोबरच जैन धर्माने अहिंसा आणि तपस या 2 तत्वांना अतिशय महत्वाचं स्थान दिलं होतं. मग अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे कुणालाही न दुखावणे, कुणाचीही हिंसा न करणे. तपस म्हणजे तपश्चर्या, म्हणजे कुणालाही न दुखावता तपश्चर्या करीत राहणे. ही जी भावना आहे, ही जी मानसिकता आहे,
ही जैन धर्मामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वर्धमान महावीरांनी देखील जेव्हा वर्धमान महावीर उपदेश करायचे त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या शिष्यांना, त्यावेळेस हिंदू धर्मामध्ये जी देव ही संकल्पना मान्य करण्यात आलेली आहे, परंतु वर्धमान महावीरांनी मात्र आपल्या उपदेशामध्ये देव ही संकल्पना कधीही वापरली नाही. तर त्यांनी निर्वाण या तत्वावर अधिक भर दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांना उपदेश केला. वर्धमान महावीर जेव्हा उपदेश करायचे तेव्हा त्यांची भाषा त्या काळामध्ये जी स्थानिक भाषा होती, लोकभाषा, त्या लोकभाषेला अर्धमागधी असं म्हणतात आणि अर्धमागधी भाषेतून वर्धमान महावीरांनी आपल्या अनुयायांना उपदेश केला आणि त्या माध्यमातून व्रतस्थ जीवनाच्या दैनंदिन नियमांना देखील त्यांनी महत्व द्यायला सांगितलं. याच कालखंडामध्ये मित्रांनो गौतम बुद्ध आणि त्यांच्या बौद्ध धर्माचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गावर आधारित मध्यम मार्गाचा उपदेश त्यांनी केला आणि इतकंच नाही तर गौतम बुद्धांनी देखील जैन धर्माप्रमाणेच देव ही संकल्पना अमान्य केली. त्यांनी सुद्धा देव ही संकल्पना अमान्य केली आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी त्रिपिटक किंवा त्रिपिटक हे जे बौद्ध धर्माचं अतिशय महत्वपूर्ण पवित्र धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथाला महत्वाचं स्थान प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी त्रिपिटक नावाचा जो बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे हा पाली भाषेतून लिहिला गेलेला आहे. कारण पाली भाषा ही बौद्ध धर्माच्या कालखंडामध्ये महत्वपूर्ण लोकभाषा म्हणून विकसित झालेली होती आणि म्हणून त्या कालखंडातील लोकांच्या सामान्य भाषेमध्ये असणारी त्रिपिटक नावाचा हा ग्रंथ पाली भाषेमधून लिहिला गेलेला होता. त्याचबरोबर गौतम बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. आता हा भिक्खू संघ कशासाठी, तर समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या पुनरुत्थानासाठी एक पार्श्वभूमी तयार करावी म्हणून गौतम बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं कार्य चालवलं. आता आपण हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म अशा वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करत असताना नंतरचे जे जैन धर्म आणि बौद्ध धर्म आपण लक्षात घेत आहोत, हे दोनही धर्म नास्तिकवादी धर्म होते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातील देव या संकल्पनेला विरोध केला, हिंदू धर्मातील यज्ञविधीला विरोध केला, हिंदू धर्मातील पशुबळीला विरोध केला, हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेला विरोध केला आणि म्हणून हे दोनही धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे नास्तिक होते, नास्तिकवादी धर्म होते असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये चारवाक नावाचा पंथ अस्तित्वात होता. हा चारवाक पंथ सुद्धा नास्तिकवादी होता आणि दुसरा एक अजीविका नावाचा जो पंथ आहे, चारवाक दर्शन ज्याला आपण म्हणतो पूर्वीच्या काळी, हे चारवाक दर्शन नास्तिकवादी होते आणि आजीविका पंथ हा सुद्धा नास्तिकवादी होता. मात्र बाकीचे सर्व धर्म आणि पंथ हे ईश्वराला मानणारे होते, म्हणजेच त्यांना आस्तिक धर्म असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण या भारतीय समाजाचा परिचय लक्षात घेत असताना सर्वच बाबींचा प्राचीन कालखंडामध्ये कशा पद्धतीने धर्माचा उदय झाला, त्या त्या धर्मातील विचारसरणी, त्या त्या धर्मामध्ये कशा पद्धतीचे तत्वज्ञान होते हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. यानंतर पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये लक्षात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला मी शिकवत असताना जर काही अडचणी वाटत असतील, काही त्रुटी वाटत असतील तर निश्चितपणाने मला तुम्ही तसं कळवा. पुढचा जो भाग आहे याच पॉइंटचा तो आपण पुढील लेक्चरमध्ये लक्षात घेऊया. थँक्यू. बंद